आत्ताच्या आत्ता निघा तुम्ही इथून. माझ्या तोंडाकडे काय बघत राहिलाय? निघा म्हटलं ना. वहिनी, वहिनी मी काय सांगते माझं ऐकून घे ना. माझा दादा काहीतरी सांगतोय. वहिनी, दादा दादा, अरे तू तरी सांग ना वहिनीला. बाबा हो, मान्य आहे तुमची बहीण आहे, पण आज जे तिने केलंय ना त्याने आपल्या घराण्याचं नाक कापलं गेलंय. बाबा काय इज्जत राहिली सांगा ना महाजनांची, सांगा. राजन, प्लीज त्यांना आत घेऊन जा, त्यांना त्रास होत असेल. यांची बहीण म्हणूनच इतकी वर्ष तू कसंही वागलीस ना तरी मी सहन करत राहिले. सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत राहिले. पण आता नाही. ही अनिका सुद्धा तुझ्याच पावलावर पाऊल टाकून चालली आहे. आता अगदी पाणी डोक्यावरून गेलंय. आता तुम्हाला या घरात जागा नाही. निघा तुम्ही. हॅलो, आई माझ्या समोरच आहे. आपण हां, मी देतो, आईला देतो फोन. कोण आहे? आई अनाथ आश्रमातनं फोन आहे. मी एक काम करते, मी थोड्या वेळात तुम्हाला परत फोन करते. वहिनी, वहिनी मी तुझ्या पाया पडते. मला खरंच या घरात ना हाकलून देऊ नको वहिनी. अगं मला तरी कोण आहे? माझ्यासाठी माझा दादा म्हणजेच माझं सर्वस्व आहे. आणि दादासाठी मी आहे. आम्हाला आपलं म्हणून असं दुसरं कुणीही नाहीये. आम्ही दोघंच एकमेकांसाठी आहोत वहिनी. वहिनी मला घरातनं बाहेर हाकलू नको. मी इथंच राहीन कुठल्या तरी एखाद्या कोपऱ्यात पडून. बास, पुरे झाला हा खोटेपणा. तुझ्या भावासाठी नाही, पण माझ्या मोठ्या नातीसाठी, जिचा तुम्ही आयुष्यभर तिरस्कार करत राहिलात, तिच्यासाठी आज सोडून देते तुम्हाला. उद्या वाढदिवस आहे तिचा, आणि त्या चांगल्या दिवसाच्या आधी या घरात काही अशुभ घडू नये असं वाटतं मला. त्या घराला कुणाची वाईट नजर लागू नये असं वाटतंय मला, म्हणून केवळ माफ करते तुम्हाला. आई, मी तुम्हाला शब्द देते की माझ्या ऐकून आता पुन्हा कधीच चूक होणार नाही. तू शब्द देतेस? ही